हाय एव्हरीवन. तर चला आज पाहूया आपण 5 तारखेचे मार्केट ॲनालिसिस. 5 तारखेला मार्केट कशा प्रकारे मूव देईल. तर त्याआधी आपण 4 तारखेला ॲनालिसिस जे केले होते त्याचे आज मार्केटने त्या लेवलवर मार्केटने कसे वर्क केले ते पाहूया. जर आपण पाहिलं तर 22,000 ते 22,010 ह्या लेवलच्या खाली एक लिक्विडिटी होती मार्केटने. कारण तर काल जर बघितलं आपण तर कालच्या ॲनालिसिस सांगितलं होतं की आपण ह्या लेवलवर मार्केट इथं एक डब्ल्यू पॅटर्न बनवून वरच्या साईडला गेलं होतं. त्यामुळे डब्ल्यू पॅटर्नच्या खाली लिक्विडिटी पडलेली होती मार्केटला, बरोबर. ह्या लेवलच्या खाली एक लिक्विडिटी होती. तर मार्केटने डायरेक्ट गॅप डाऊन ओपन दिली आणि मी सांगितलं होतं 22,000 ते 22,010 ह्याच्यावर जर तुम्हाला एक बुलिश पॅटर्न दिसला तर इथून एक रॅली दिसू शकते तुम्हाला. नाहीतर उद्या एक अपसाईड किंवा एक साईडवेज मार्केट राहू शकतं, हे सांगितलं होतं मी काल तुम्हाला. ह्या लेवलवरून मार्केट आपलं टार्गेट होतं 22,072 ते 22,082 ते अचीव झालं. पण ह्या लेवलवर 22,000 ते 22,010 ह्या लेवलवर तुम्हाला एक बुलिश पॅटर्न तुम्हाला दिसलाच नसेल, म्हणजे एंट्री घ्यायला एक चान्सच भेटला नाही. तर मी काय केलं होतं, ज्यावेळेस मार्केट गॅप डाऊन ओपन झालं त्याच्यानंतरनं मार्केट ह्या लेवलला एकदम ब्रेक केलं. कोणत्या 22,000 ते 22,010 ह्या लेवलला मार्केटने ब्रेक केलं होतं. त्या पुढच्या किती 9:20च्या कॅन्डलने. त्यावेळेस ज्यावेळेस 9:15 9:25ची जी कॅन्डल होती त्यांनी ज्यावेळेस पुल बॅक घेतला त्या पुल बॅकवरच एंट्री घेतली होती मी. पुल बॅकवर एंट्री घेतली, तिथून एंट्री घेतल्यानंतर एक लॉंग एंट्री मारली होती ह्याच्यावर. एंट्री घेतल्यानंतर मार्केट टार्गेट आपलं 22,072 ते 22,082 हे लावलं होतं. किती पॉईंट्स होते, जवळजवळ 80 पॉईंट होते मार्केटमध्ये त्या लेवलवरून पण. आणि एक स्टॉप लॉस होता आपला एक 18 पॉईंटचा, 18 ते 17 पॉईंट. तर माझं 18 ते 17 पॉईंट म्हणजे हे टार्गेट हिट झालं होतं आजचं. तर मी सांगितलं होतं ह्या लेवलवरून तुम्हाला एक बाईंग दिसू शकते 22,000 ते 22,010 ह्या लेवलवरून. पहिलं टार्गेट 22,072 ते 22,082 आणि सेकंड टार्गेट होतं आपलं हे 22,162 ते 22,174. पण मार्केट ह्या लेवलवरच येऊन सस्टेन झालं 22,072 ते 22,082 ह्याच लेवलवर येऊन मार्केटने साईडवेज झालं. ह्याच लेवलवर मार्केट साईडवेज झालं आहे. दिवसभर मार्केट ह्याच लेवलवर सस्टेन करत होतं, त्यामुळे इथं साईडवेज झालं. त्यामुळे मी काल सांगितलं होतं मला एक तर मार्केट बुलिश दिसेल किंवा एक साईडवेज दिसेल. तर अशा प्रकारे आपल्या लेवल्स वर्क केले आहेत. तर चला आज आपण 5 तारखेचं ॲनालिसिस पाहूया. 5 तारखेला मार्केट कशा प्रकारे मूव देईल. चला तर 5 तारखेचं ॲनालिसिस चालू करू. 5 तारखेला मार्केट जर फ्लॅट ओपन झालं तर वेट करा. मार्केट 22,097 ते 22,104 ह्या लेवलवर यायचं. ह्या लेवलवर जर मार्केट आलं आणि इथून तुम्हाला एक 22,900 म्हणजे 100 इथून एक बाईंग, इथून मार्केट साईड सस्टेन होऊ शकतं. म्हणजे इथून दोन्ही साईडला जाणार आहे मार्केट, असा विषय नाही आहे. ह्या लेवलवर जर तुम्हाला मार्केट साईड गॅप ह्या लेवलवर जर आलं मार्केट 22,997 ते 22,104 आणि ह्या लेवलवरून जर तुम्हाला एक बेरिश पॅटर्न दिसला, बेरिश पॅटर्न, आणि त्याचा लो मार्क करून घ्या, डायरेक्ट लो मार्क करून घ्या. त्याचा लो ब्रेक झाल्याच्या नंतरनं एक डाऊन साईडची एंट्री बनवायची. डाऊन साईडची एंट्री बनवा. तुमचं टार्गेट राहणार डाऊन साईडची एंट्री बनवल्यानंतर ह्या लेवलवरून असं 22,026 ते 22,037. कारण ह्या लेवलवरून मार्केट रिवर्स होऊ शकतं उद्याच्याला परत ह्या लेवलवरून. कारण इथून एक बाईंग प्रेशर आहे ह्या लेवलवरून मार्केटचा. ह्या लेवलवरून परत रिवर्स होऊ शकतं मार्केट. आणि जर ह्या लेवलवरच्या आणि जर ह्या लेवलला 22,097 ते 22,104 ह्या लेवलला जर मार्केटने ब्रेकआउट दिला ह्या लेवलला असा, तर ह्या लेवलवर मार्केट त्याचा ज्या कॅन्डलने ब्रेकआउट दिला आहे त्या कॅन्डलचा हाय मार्क करून घ्या. आणि त्याच्यावर जर मार्केटने क्लोजिंग दिली एखाद्या कॅन्डलनी त्या हायच्यावर, तर इथून मार्केट अपसाईडला जाऊ शकतं 22,162 ते 22,174. म्हणून अपसाईडला जाण्यासाठी मार्केट हळूहळू जाऊ शकतं. एकदम स्लोली जाणार, एकदम अशी रॅली नाही दिसणार तुम्हाला. ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतं मार्केट. तुमचं टार्गेट असणार आहे ह्या लेवलवरून जर 22,097 ते 22,104 ह्या लेवलवरून जर एंट्री घेतली तर टार्गेट राहणार आहे ऑफसाईडचं 22,162 ते 22,174 हे टार्गेट. आणि सेकंड टार्गेट आहे 22,255 ते 22,270. पण त्या लेवलवर जाण्याला मार्केट इथं सस्टेन होणार ह्या लेवलवर जर सस्टेन झालं मार्केट असं आणि ह्या लेवलवरून मार्केट काय करणार आहे,
इथून सेलर्सला एंट्री घ्यायला भाग पाडणार ह्या लेवलवरून. आणि सेलरचे सगळे स्टॉप लॉस कुठलं राहणार वरच्या साईडला जर राहिले आणि इथून जर असं सस्टेन्स करून जर इथून जर ब्रेकआउट भेटला तर हे चांगल्या प्रकारे मार्केट अप साईडला जाऊ शकतं ह्या लेवलवरून. तरच तुम्ही वरच्या साईडला 22,255 ते 22,270 हे टार्गेट ठेवू शकता त्यावेळेस सस्टेन झाल्यानंतर. पण जर एकदम ब्रेकआउट भेटला तर शक्यता कमी आहे त्या लेवलवरून त्या लेवलवर जाण्याची शक्यता कमी आहे. तसंच जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन 22,026 ते 22,037 ह्या लेवलवर जर आलं मार्केट, तर ह्या लेवलवर आल्याच्यानंतरनं इथं जर तुम्हाला एक असा बुलिश पॅटर्न दिसला ह्या लेवलवरून तर त्याचा हाय मार्क करून घ्या. हाय मार्क केल्यानंतरनं त्याचा हाय ब्रेक झाल्याच्यानंतरनं तुम्ही एक अपसाईडचा ट्रेंड घेऊ शकता इथून. तर पहिलं टार्गेट तुमचं असणार ह्या लेवलवरून 22,097 ते 22,104 आणि सेकंड टार्गेट असणार आहे 22,162 ते 22,174. कारण त्या मार्केटला एक्सटर्नल लिक्विडिटी 22,162 ते 22,174 ह्याच लेवलला आहे एक्सटर्नल लिक्विडिटी मार्केट. त्यामुळे ह्या लेवलवरून एक बाईंग दिसू शकते तुम्हाला 22,026 ते 22,037 ह्या लेवलवरून एक चांगल्या प्रकारे बाईंग बघायला भेटू शकते तुम्हाला. आणि तसेच जर आपण आता विचार केला तर मार्केट गॅप अप ओपन झालं कोणत्या एरियात, जे ह्या एरियात मार्केट जर ह्या एरियात कुठं पण गॅप अप ओपन झालं तर वेट करा त्या एरियातून मार्केट ह्या लेवलवर येण्याची किंवा ह्या एरियात किंवा तिथूनच मार्केट ह्या लेवलवर येण्याची. ह्या लेवलवर जर मार्केट आलं 22,162 ते 22,174 ह्या लेवलवर जर मार्केट आलं तर इथून एक तुम्हाला डाऊन साईडचा मूव बघायला भेटू शकतो. कारण 22,200वर एक चांगल्या प्रकारे सेलर्सचा OI अवेलेबल आहे. इथं एक हाय OI आहे 22,200वर, तो पण साईडचा सेल साईडचा. त्याच्यामुळे या लेवलवरून तुम्हाला एक सेलिंग बघायला भेटू शकते. त्यामुळे इथून जर तुम्हाला एक बेरिश पॅटर्न दिसला तर त्याचा लो मार्क करून घ्या. त्याचा लो मार्क केल्यानंतर त्याचा लो ब्रेक झाला तर तुम्ही एक डाऊन साईडचा एंट्री घेऊ शकता. ह्या लेवलवरून तुमचं पहिलं टार्गेट असणार 22,097 आणि सेकंड टार्गेट असणार आहे 22,026 ते 22,037 हे तुमचं सेकंड टार्गेट असणार आहे उद्याचं डाऊन साईडचं ह्या लेवलवरून. आणि जर ह्या लेवलला ब्रेक करून मार्केटवर गेलं तर एक स्लोली मार्केट जर तुम्हाला अप साईडचा एक स्ट्रॉंग मूव पाहिजे असेल अप साईडचा तर 22,255 ते 22,270 ही लेवल ब्रेक होण्याची वाट पहा. किंवा मार्केट ह्या लेवलच्या आसपास गॅप अप ओपन होऊन जर वरच्या साईडला एखादी स्ट्रॉंग कॅन्डल बुलिश कॅन्डल क्लोजिंग देत असेल तर त्याचा हाय मार्क करा. हाय मार्क केल्यानंतर त्याचा हाय जर ब्रेक झाला ह्या लेवलवरून तर तुम्ही एक अपसाईडची ट्रेंड एंट्री घेऊ शकता. अपसाईडला एक स्ट्रॉंग वरच्या साईडला एक सपोर्ट आहे पण तो लय लांब आहे. ह्या लेवलवरून एक स्ट्रॉंग अपसाईडचं एक मुवमेंटम येऊ शकते. कारण जवळजवळ वरच्या साईडपर्यंत तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स दिसणार नाही. कोणत्या लेवलपर्यंत डायरेक्ट 22,478 ते 22,457 ह्या लेवलवर एक तुम्हाला टार्गेट भेटू शकतं. ह्या लेवलपर्यंत पुढून 22,255 ते 22,270 ह्या लेवलवरून म्हणजे जवळजवळ 200 पॉईंट आहेत. ह्या लेवलवरून एक चांगल्या प्रकारचा अपसाईडचा मूव बघायला भेटू शकतो. जर ह्या लेवलच्या वर मार्केट म्हणजे ह्या लेवलच्या आसपास गॅप अप ओपन झालं ह्याच्या आसपास गॅप अप ओपन झाल्याच्या नंतर वरच्या साईडचा एखादा जर बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न जर दिसत असेल तुम्हाला तर त्यावेळेस अपसाईडचा एक चांगल्या प्रकारे ट्रेड बघायला भेटू शकतो. तसंच जर ह्या लेवलला 22,026 ते 22,037 ह्या लेवलला जर मार्केटने ब्रेक केलं आणि त्याचा जर ज्या कॅन्डलने ब्रेक केलं किंवा त्याच्या खाली ओपन होऊन गॅप डाऊन ओपन होऊन मार्केट ह्या लेवलवर येत असेल आणि त्या लेवलवर तुम्हाला एखादा बेरिश पॅटर्न दिसत असेल तर त्याचा लो मार्क करून घ्या. त्या लो मार्क केल्याच्यानंतरनं एखादी कॅन्डल त्याला क्लोज करत असेल इथं डाऊन साईडला अशी तर तुम्ही इथून एक पोझिशन क्रिएट करू शकता शॉर्टची. तिथून तुम्ही घेऊ शकता 22,026 ते 22,037 ह्या लेवलवर जर एंट्री घेतली तर तुम्हाला टार्गेट आहे 21,945 ते 21,961 ह्या लेवलवर तुमचं टार्गेट असेल डाऊन साईडचं. जर ही लेवल उद्या ब्रेक झाली कोणची 21,945 ते 21,961 हे लेवल जर स्ट्रॉंग कॅन्डलने ब्रेक झाली बेरिश कॅन्डल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला इथं एक अशा प्रकारे त्याचा लो मार्क करून घ्यायचा आहे आणि इथून जर तुमचा लो
ब्रेक झाला तर इथून एक चांगल्या प्रकारे तुम्हाला एक डाऊन साईडचा ट्रेड भेटू शकतो ह्या लेवलवरून. तर डाऊन साईडचं टार्गेट राहणार आहे तुमचं, कारण सेलिंग ह्या लेवलवरून एक स्ट्रॉंग प्रकारे सेलिंग भेटू शकते. कोणच्या 21,945 ते 21,961 ह्या लेवलवरून आहे ना एक स्ट्रॉंग सेलिंग येणार आहे, म्हणजे येऊ शकते उद्याच्याला. ते तुमचं डाऊन साईडचं टार्गेट असणार आहे 21,821 ते 21,840 हे टार्गेट राहणार आहे. पूर्ण 21,945 ते 21,961 ह्या लेवलवरून जर डाऊन साईडचं गेलं मार्केट तर 21,821 ते 21,840 हे एक तुमचं टार्गेट राहणार आहे, खालचा सपोर्ट आहे त्या लेवलला. पण वेट करा, उद्याचं मार्केट हे उद्या ही लेवल ब्रेक करण्याची 21,945 ते 21,961. जर ही लेवल ब्रेक होत नसेल तर तुम्ही डाऊन साईडचा विचार करू नका, इथून पण तुम्ही अप साईडचाच विचार करा. कारण तर उद्या मार्केट अप साईडचा इथून एक फेक ब्रेक कार्ड दाखवून अप साईडला जाऊ शकतं. कारण ह्याच्या खाली लिक्विडिटी मार्केटला जर पाहिजे असेल तर डायरेक्ट 21,821 ते 21,840 ह्या लेवलवर आहे. त्याच्यामध्ये लिक्विडिटी नाही आहे किंवा सपोर्ट नाही आहे कुठलाच मार्केटला, त्याच्यामुळे मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं एक स्ट्रॉंगली त्या लेवलवरून. अशा प्रकारे ह्या आहेत उद्याच्या लेवल्स. जर तुम्हाला ह्या लेवल्स तुम्ही या लेवल्स उपयोगात आणू शकता उद्याच्याला. तुम्ही ट्राय करा ह्या लेवल्स कशा म्हणजे तुम्ही ड्रॉ करून ठेवा आता किंवा उद्या मार्केट चालू व्हायच्या आधी तुम्हाला कशा वाटतात, वर्क करतात नाही करतात, कमेंट्स नक्की करा. उपयोगी पडला तर तुम्ही कमेंट्स तरी करत जा, कमीत कमी मला समजेल तरी तुमच्या कामाला येतात नाही येतात, कामाला येतात येत नाही येतात. तसेच तर तुम्ही सबस्क्राईब पण करा, त्याच्यामुळे आम्हाला पण प्रोत्साहन भेटेल. आणि मी काही सेबी रजिस्टर ॲडवायझर नाही आहे, त्यामुळे तुम्हाला जो फायनान्शियल ॲडवाईस तुम्हाला जे पण कोणी देत असतील त्यांच्याशी तुम्ही थोडीशी चर्चा करून उद्या ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. मला थोडा वेळ टाईम दिल्याबद्दल धन्यवाद.